तुम्ही धर्मवीर चित्रपटाचा भाग 2 पाहिलाय का? त्यात एक पोलीस अधिकारी दाखवलाय त्यागी नावाचा. त्याच्या मनात स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल द्वेष असतो. तो सावरकरी प्रेमी लोकांना टार्गेट करत असतो. आता चित्रपटातून थोडं बाहेर येऊया, कारण त्यागी सारखाच एक पोलीस अधिकारी चित्रपटातून वास्तवात उतरला असं लोक म्हणतात. अर्थात तो सावरकर द्वेषी आहे की नाही यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते, पण ह्या पोलीस अधिकाऱ्याची कारकीर्द पाहिली तर त्यावर दलित द्वेषी असल्याचा ठपका हा नक्कीच लागलाय. मग ते अक्षय भालेराव प्रकरण असो की लालवाडी फतेपूर प्रकरण किंवा सध्या तापलंय ते परभणी दंगल प्रकरण, या सगळ्या प्रकरणात या पोलीस अधिकाऱ्यावर दलित द्वेषी असल्याचा आरोप झालाय. तर हा पोलीस अधिकारी नेमका आहे तरी कोण आणि त्यांनी अशी कोणती भूमिका घेतली की त्याच्यावर दलित समाज इतका चिडलाय? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. 11 डिसेंबर रोजी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या संविधान शिल्पाची एका व्यक्तीनं नासधूस केली. त्यानंतर उपस्थित आंबेडकरी अनुयायांनी त्या व्यक्तीला जबरदस्त चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं. पण संविधानाची विटंबना झाल्यानं परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी हे रस्त्यावर उतरले. याच दरम्यान रस्ता रोको आणि रेल रोको देखील करण्यात आला. आता ही सगळी घटना 11 डिसेंबरच्या संध्याकाळी घडत होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील या घटनेचा पडसाद उमटणं हे साहजिकच होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 डिसेंबरच्या रोजी अनेक आंबेडकरी संघटनांनी या घटनेचा निषेध म्हणून परभणी बंदची हाक दिली. या दरम्यान आंबेडकरी अनुयायी, ज्यात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता, हे रस्त्यावर उतरले. या सर्वांची प्रतिक्रिया इतकी आक्रमक होती की त्यामुळे बंदला हिंसक वळण लागलं. शहरात ठिकठिकाणी दुकानांच्या आणि वाहनांच्या तोडफोडी करण्यात आल्या. त्याशिवाय पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याची घटना समोर आली. पुढे दुसऱ्या दिवशी वातावरण शांत झाल्यानंतर सरकार देखील ऍक्शन मोडमध्ये आलं. सरकारनं दंगलीत सहभागी असणाऱ्या 400 जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तसंच जवळपास 50 जणांना कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून अटक देखील करण्यात आली. आता या कोम्बिंग ऑपरेशनसाठी नांदेड परिक्षेत्रातील आयजी शहाजी उमाप यांनी विविध पोलीस निरीक्षकांच्या तुकड्या कार्यरत केल्या होत्या. यातील एक तुकडी ही पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण यांच्या नेतृत्वाखाली देखील होती. आता पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण यांच्यावर विविध आंबेडकरी अनुयायांकडून आणि संघटनांकडून दलित वस्तीतील नागरिकांना विनाकारण त्रास दिल्याचा आरोप होतोय. वंचित बहुजन आघाडीचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष राजेश मालमकर यांनी तर थेट पोलीस निरीक्षक घोरवाण यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण यांनी दलित वस्तीत घुसून दलित महिलांना त्रास दिलाय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसंच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी पालमकर यांनी केली आहे. आता पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण यांच्यावर दलित समाजाकडून झालेला हा काही पहिलाच आरोप नाहीये. यापूर्वी देखील घोरवाण यांच्यावर बरेच आरोप झालेले आहेत. त्यातला एक आरोप हा अक्षय भालेराव प्रकरणात देखील झाला होता. नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात अक्षय भालेराव नावाच्या एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी आरोप झाले होते की या दलित तरुणानं गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढली होती, त्यामुळे तिथल्या सवर्णांनी त्यांची हत्या केली. आता ज्या सवर्णांनी त्यांची हत्या केली होती त्यातले काही तरुण हे बऱ्याच दिवस मोकाट फिरत होते. तसंच त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तलवार हाती घेऊन अनेक चिथावणीखोर फोटो देखील टाकले जात होते. मात्र तरी देखील त्यांना काही अटक झाली नव्हती. त्यामुळे काही स्थानिक दलित नेत्यांनी पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण यांच्यावर आरोपींना अभय दिल्याचे आरोप केले जात होते. तसंच अशोक घोरवाण हे प्रस्थापित लोकांचे बगलबच्चे आहे असा देखील आरोप एका दलित नेत्यानं केला होता. त्याशिवाय नांदेड जिल्ह्यातीलच लालवाडी फतेपूर गावातल्या दलित वस्तीतील काही व्यक्तींनी देखील अशोक घोरवाण यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यावेळी घोरवाण यांच्यावर आरोप करताना एक तरुण म्हणाला की अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या नियोजित जागेवर एका पेट्रोल पंप मालकानं मुरुम टाकला होता. या संबंधीचा जाब ज्यावेळी आम्ही त्याला विचारला त्यावेळी त्या पेट्रोल पंप चालकानं काही आम्हाला जुमानलं नाही. पुढे मी त्याची तक्रार पोलीस स्थानकात द्यायला गेलो तेव्हा पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण यांनी तक्रार नोंदवून न घेता उलट मलाच जातीवाचक शिवीगाळ केली. तसंच कॅबिन मध्ये नेत मारलं देखील. आता यावेळी अशोक घोरवाण यांना निलंबित करण्यासाठी या दलित तरुणानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुद्धा केलं होतं. आता परभणी प्रकरणावरून पुन्हा अशोक घोरवाण यांना निलंबित करण्याची मागणी जोर धरताना दिसते. आता पुढे यावर काय होतं, तसंच अशोक घोरवाण याबद्दल आपली काय भूमिका मांडतात हे तर लवकरच कळेल. तोपर्यंत तुमच्या यावर काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. त्याशिवाय राजकारण आणि समाजकारण क्षेत्रातील विविध विश्लेषणात्मक व्हिडिओची अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.